नमस्कार मंडळी, साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। या सप्ताहात 12 राशींमध्ये जे जे काही शुभाशुभ घडणार आहे त्या गोष्टींची माहिती तुम्हाला आज मिळणार आहे। चला तर जाणून घेऊया। मेष राशी, मेष राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार दिसेल, परंतु यामुळे तुम्हाला या काळात प्रत्येक प्रकारची दूरची यात्रा करणे टाळले पाहिजे आणि जर काही यात्रा गरजेची असेल तर ती आपली मेडिकल तपासणी केल्यानंतरच केली पाहिजे। या सप्ताहात आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडूनही पैसे उधारीवर घेऊ नका, कारण यावेळी तुम्हाला धन लाभ होण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे। यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याचे मन बनवू शकता। या आठवड्यात आपण केवळ घरगुती संवेदनशील समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धिमत्ता आणि प्रभाव वापरला पाहिजे, अन्यथा आपल्याबद्दल इतरांच्या मनात चुकीची प्रतिमा तयार होऊ शकते। म्हणूनच घरातील लोकांशी संभाषणाच्या दरम्यान आपल्याला आपली समज योग्य प्रकारे दर्शविली पाहिजे। जर तुम्ही व्यापारात नवीन कोणी भागीदार जोडण्याचा विचार करत असाल तर हा सप्ताह तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल की त्यांच्यासोबत काही वचन देण्याच्या आधी तुम्ही सर्व तथ्य चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतरच कुठलाही निर्णय घ्या। या सप्ताहात ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील। खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुम्ही जास्त मेहनत कराल, परंतु यानंतर तुम्ही कमी मेहनत करूनही अधिक अंक प्राप्त करू शकाल। मेष राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी। नियमित 27 वेळा ओम भौमाय नमः या मंत्राचा जप करा। असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल। वृषभ राशी, वृषभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्ही आपला अतिरिक्त वेळ घरात बसून बोर होऊ शकतात, म्हणून आपला अतिरिक्त वेळ आपले शौक पूर्ण करण्यात किंवा त्या कामांमध्ये लावा ज्याला करण्यात तुम्हाला सर्वात अधिक आनंद मिळतो, कारण तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल। या सप्ताहात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या संदिग्ध आर्थिक देवाणघेवाणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो। यामुळे सुरुवातीपासूनच स्वतःला सावध ठेवा आणि थोड्याशा पैशाच्या लालचमध्ये येऊन कुठलेही गैरकायद्याचे काम करू नका। या सप्ताहात तुमचा दुसऱ्यांच्या प्रती वेगळे काम करण्याचा अंदाज बऱ्याच मोठ्या लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल। खास करून याचा फायदा व्यापारी जातकांना अधिक होणार आहे, कारण यामुळे त्यांना नवीन गुंतवणूक मिळण्याची शक्यता वाढेल। यामुळे त्यांना भविष्यात चांगला लाभ अर्जित करण्यातही मदतीसोबतच कार्यक्षेत्रात दुसऱ्यांसोबत आपल्या कामकाजाचे कौतुकही मिळेल। या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांची आधीची मेहनत ज्यांना ते व्यर्थ समजत होते ती आता रंग आणेल, कारण या काळात तुम्ही आपल्या शिक्षकांना आपले ज्ञान आणि समजाने प्रभावित करण्यातही यशस्वी राहाल। यामुळे तुम्हाला त्यांची मदत मिळू शकेल आणि तुम्ही येणाऱ्या परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्यात समर्थ व्हाल। वृषभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी। नियमित श्री सूक्तमचा पाठ करा। असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल। मिथुन राशी, मिथुन राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमच्या आत्मविश्वास आणि ऊर्जेच्या स्तरात बरीच वाढ होण्याचे योग बनतील। तथापि यावेळी तुमची ऊर्जा वाया न घालवता तुम्हाला त्या दिशेत योग्य प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल जे बऱ्याच वेळेपासून तुम्ही टाळत होते। या सप्ताहात बऱ्याच ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे। तथापि तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वाढ होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि
तुम्ही आपल्या सुखसुविधांवरही काही खर्च करू शकाल. म्हणून कमाई आणि खर्चामध्ये योग्य संतुलन कायम ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येईल, परंतु त्याआधी तुमच्या कुटुंबात वाढही होण्याची शक्यता राहील. ही वाढ कुठल्याही व्यक्तीच्या विवाह किंवा काही शिशूच्या जन्माच्या कारणाने होईल. अशात या आनंदाला तुम्ही कुटुंबासोबत राहून साजरे करा. या सप्ताहात तुमच्या समक्ष येणारे बरेच नवीन प्रस्ताव तुमच्यासाठी खूप आकर्षक असतील, परंतु तुम्हाला या गोष्टीला समजण्याची इच्छा असेल की भावनांमध्ये वाहून जाऊन कुठलाही निर्णय घाई गर्दीत घेणे समजदारीचे काम नाही, तर फक्त मूर्खपणा आहे. विद्यार्थ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की शिक्षणाशी संबंधित प्रत्येक काम आठवड्याच्या शेवटी ढकलणे योग्य नाही, कारण एक आठवडा डोळे मिचकवण्या एवढ्या लवकर अदृश्य होतो. त्यानंतर आपल्याला वेळेअभावी त्रास होऊ शकतो. मिथुन राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कर्क राशी. कर्क राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमच्या मानसिक तणावाला शांत करण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळेच तुम्ही स्वतः निरोगी राहून व ऊर्जेवान बनण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात सुरुवातीच्या दिवसात तुम्ही बऱ्याच स्रोतांनी पैसे कमवण्यात यशस्वी राहाल आणि या काळात तुम्ही आपल्या नातेवाईकांनाही काही गरज पडल्याने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देऊ शकतात. परंतु अशा लोकांना उधारीवर धन देऊ नका जे पैशाला वेळेवर परत करत नाही, अथवा तुमचे धन यावेळी अटकू शकते. तुम्ही नेहमी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वचन दुसऱ्यांना देतात, त्यामुळे तुम्ही स्वतःहून समस्या ओढवून घेतात. परंतु या सप्ताहात तुम्हाला असे करणे टाळले पाहिजे, अथवा तुम्ही आपली प्रामाणिकता हरवाल. म्हणून त्याच कार्याचे वचन द्या ज्याला पूर्ण करण्याची क्षमता तुम्ही ठेवतात. या सप्ताहात सामाजिकदृष्ट्या तुमचा मान सन्मानात वाढण्याची शक्यता आहे, कारण या सप्ताहात तुम्ही बऱ्याच परोपकारी गोष्टींमध्ये सामील होताना दिसाल, ज्याचे फळ तुम्हाला करिअरमध्ये प्रगती देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात विदेशी यात्रेवरही जाऊ शकतात. कर्क राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ललित सहस्रनामाचा पाठ करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. सिंह राशी. सिंह राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमच्यावर काही अधिक भावुक गोष्टींचा प्रभाव दिसेल. यामुळे तुम्ही दुसऱ्यांसोबत मोकळेपणाने संवाद करण्यातही काही संकोच करू शकाल. अशात जर तुम्हाला काही तणावापासून मुक्ती पाहिजे असेल तर तुमच्यासाठी झालेल्या गोष्टींना मनातून काढून नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा सप्ताह तुमच्यासाठी बऱ्याच चढ उतारांनंतर आर्थिकदृष्ट्या सामान्य होताना दिसेल, कारण शक्यता आहे की या सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात जरी तुम्हाला काही फळ प्राप्त होत नसेल, परंतु हळूहळू तुमच्याजवळ वेगवेगळ्या संपर्कांनी धन येताना प्रतीत होईल. म्हणून भाग्याचा योग्य लाभ घेऊन या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याकडे आपले प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाईट काळ येत असतो, ही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्याची आवश्यकता आहे. म्हणून कौटुंबिक जीवनात जर या सप्ताहात परिस्थिती तुमच्या पक्षात नसेल तर तुम्ही त्याला अधिक खराब करण्यापेक्षा धैर्याने आणि चांगल्या वेळेची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता आहे. हा सप्ताह भागीदारीत कोणतेही नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला ठरणार आहे, कारण याचा तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला फायदा होईल. परंतु कृपया जोडीदाराशी हातमिळवणी करण्यापूर्वी चांगला विचार करा. हा सप्ताह तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांसाठी अनेक गोष्टी घेऊन येऊ शकतो. तथापि बऱ्याच वेळा तुमच्या जीवनात अशा संधी येतील तेव्हा त्यांना कमी मेहनतीनंतरच आपल्या शिक्षणात इच्छेपेक्षा अधिक अंक प्राप्त होऊ शकतील,
कारण यावेळी तुमचे मन शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहील. यामुळे आपल्या शिक्षणाच्या प्रगतीच्या दिशेने ही वेळ तुमच्यासाठी एक उत्तम सप्ताह सिद्ध होईल. सिंह राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित 21 वेळा ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कन्या राशी. कन्या राशींच्या मंडळींना या सप्ताहात जे जातक जे अपचन किंवा आपल्या जुन्या समस्यांनी त्रस्त होते त्यांना या काळात बराच आराम मिळू शकतो. या सप्ताहात तुम्हाला धन लाभ होईल, परंतु तुम्ही आपल्या करमणुकीवर जास्त पैसे खर्च करताना दिसाल, ज्यामुळे आपल्या हातातून पैसे इतक्या लवकर निघून जातील तेव्हा आपल्याला याची कल्पना येईल तेव्हा उशीर झालेला असेल. म्हणून यावेळी आपल्यासाठी आपले पैसे वाचवणे सर्वात महत्त्वाचे असेल. या सप्ताहात तुमच्या घरातील व्यक्तींसोबत तुमचा वाद होऊ शकतो. यामुळे तुम्हाला कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात कार्यस्थळी कुणी महिला सहकर्मी तुमचा चांगले वागण्याचा फायदा उचलू शकते, कारण शंका आहे की तुम्ही कुठल्याही महिलांसोबत आपल्या मनाची गोष्ट किंवा आपल्या करिअरला घेऊन काही योजना शेअर करू शकतात आणि ते तुमच्या गोष्टी स्वतःपर्यंत न ठेवता कुणी अशा व्यक्तीला सांगू शकतात की ज्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. या सप्ताहात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भ्रमित झालेले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखादे कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. कन्या राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित बुधवारी गरीब लोकांना अन्नदान करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. तुला राशी. तुला राशींच्या मंडळींना या सप्ताहात आपल्या आरोग्याला घेऊन आपल्या भाग्यावर अधिक निर्भर राहू नका आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न करा. या सप्ताहात आपल्या खर्चावर अधिक नियंत्रण ठेवता आले पाहिजे, अन्यथा येत्या आठवड्यात यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य प्रसन्न दिसतील. हे सर्व पाहून तुमच्या मुखावर आनंद दिसेल आणि तुम्ही कौटुंबिक सुख प्राप्त करण्यातही यशस्वी राहाल. या सप्ताहात तुमच्या पूर्वीचे कठीण परिश्रम तुम्हाला उत्तम परिणाम देतील आणि हे आपल्या करिअरसाठी फलदायी सिद्ध होईल. अशात यावेळी तुम्ही सुखसुविधांच्या पूर्तीला विसरून आता या योग्य वेळेचा लाभही घेऊ शकाल. यावेळी तुम्हाला कार्यक्षेत्रातच आपले मन केंद्रित करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल, कारण तेव्हाच तुम्ही पद उन्नतीची प्राप्ती करण्यातही यशस्वी राहाल. विद्यार्थ्यांना या सप्ताहात अशा प्रत्येक गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवावे लागेल की ज्यामुळे तुमच्या प्रतिमेसोबत तुमच्या शैक्षणिक जीवनावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो, कारण या गोष्टी तुम्हाला तुमच्या धैर्यापासून भटकू शकतात. तुला राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित मंगळवारी केतू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ हवन करा, कारण असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या मंडळींना या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सहजता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणीसाठी तुमच्यासाठी खूप शुभ आहे. तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. या सप्ताहात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातून लवकर घरी येण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. या काळात कुटुंबातील काही जुना अल्बम किंवा काही जुने फोटो तुमच्या आणि कुटुंबातील जुन्या आठवणींना
ताजे करेल आणि तुम्ही त्या संदर्भात जुन्या स्मृतींना आठवाल. हा सप्ताह तुमच्या राशीतील जातकांना ग्रहांच्या संक्रमणीय स्थितीने करिअरमध्ये पद उन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणाने पूर्वी जी स्थिती खराब झालेली होती ती पुनर्या काळात पटरीवर येईल. या सप्ताहात ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. वृश्चिक राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. धनुराशी. धनुराशींच्या मंडळींना या सप्ताहात तुम्ही निरोगी राहण्यासोबतच आपल्या काही जुन्या समस्यांनीही आराम मिळवू शकाल. या सप्ताहात तुम्ही काही विनाकारण वस्तू खरेदी करून काही व्यर्थ खर्च करू शकतात. अशात तुम्हाला काही वस्तू खरेदी करण्याच्या आधी त्या वस्तूंचा वापर करण्याची आवश्यकता असेल जे आधीपासून तुमच्या जवळ आहे. या सप्ताहात तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत काही आरामाचे क्षण घालवू शकाल. या काळात तुम्हाला आपल्या आईवडिलांच्या काही जुन्या परिचितांसोबत भेटण्याची किंवा त्यांच्या बाबतीत काही नवीन व महत्त्वपूर्ण ऐकण्याची संधी मिळेल. आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात आपल्याला असे वाटेल की आपला भागीदार दिलेला शब्द पाळत नाहीये, ज्यामुळे आपल्या मनात काही निराशेची भावना उद्भवू शकते. अशा परिस्थितीत आपल्यासाठी तेच बरे होईल की त्यांच्याबरोबर बसून तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच तुम्ही परिस्थिती सुधारू शकता. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल. विशेषतः या राशीतील ते लोक जे हार्डवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स सारख्या कोर्समध्ये शिकत आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीच्या नुसार यावेळी अपार यश मिळू शकेल. म्हणून व्यर्थ गोष्टींबद्दल किंवा घरगुती समस्यांचा विचार करण्यात वेळ घालवू नका आणि आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासाकडे द्या. धनुराशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित गुरुवारी ब्राह्मणांना अन्नदान करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. मकर राशी. मकर राशींच्या मंडळींना या सप्ताहात आपल्या उत्तम आयुष्यासाठी आपल्या आरोग्यात आणि व्यक्तिमत्वात सुधार आणणे आवश्यक आहे. अशात दररोज सकाळ व संध्याकाळ योग व्यायाम करा. या सप्ताहात तुमचे सातत्य आणि मेहनतीवर लोक कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिसेल. तथापि यावेळी शक्यता अधिक आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदतही करेल. या सप्ताहात तुम्हाला घरातील लहान सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपला मोठेपणा दाखवून आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. यासाठी तुम्ही समस्त कुटुंब कुठल्या यात्रेवर किंवा पिकनिकवर जाण्याचा प्लॅनही करू शकतात. या आठवड्यात सुरुवातीपासूनच कामाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर वाढू शकतील. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु या नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला थोड्या मानसिक ताण देऊ शकतात. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवून सर्व प्रकारच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मागील आठवड्यात आपल्याला जे विषय समजण्यात अडचणी येत होत्या, आता या आठवड्यात ते समजून घेण्यात आपण पूर्णपणे यशस्वी व्हाल. म्हणूनच तुमच्यासाठी हे अधिक चांगले आहे की तुम्ही स्वतःला अभ्यासाच्या प्रती मनापासून समर्पित करा व लक्ष केंद्रित करून अभ्यास करत राहा. मकर राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम मंदाय नमः या मंत्राचा जप करा, कारण असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. कुंभ राशी. कुंभ राशींच्या मंडळींना
या सप्ताहाची सुरुवात तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे असेल, कारण तुमच्या आरोग्यात या काळात सकारात्मक बदल होतील. या सप्ताहात सुरुवातीच्या दिवसात तुम्ही बऱ्याच स्रोतांनी पैसे कमवण्यातही यशस्वी व्हाल. म्हणून तुम्ही आपल्या नातेवाईकांनाही गरज पडल्याने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदतही करू शकतात. परंतु अशा लोकांना उदारीवर्धन देऊ नका जे पैशाला वेळेवर परत करत नाही, अथवा तुमचे धन यावेळी अटकू शकते. या सप्ताहात कुटुंबातील काही सदस्यांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. म्हणून आपल्या या सवयीमध्ये बदल आणा आणि दुसऱ्यांच्या कामाची प्रशंसा करा, त्यांच्या कामात कमी काढू नका. हा सप्ताह व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी बराच चांगला सिद्ध होण्याची शक्यता आहे, कारण ग्रह यावेळी पूर्णतः तुमच्या पक्षात दिसतील. यामुळे तुमचा पेशा आणि करिअरमध्ये तुम्हाला भाग्य आणि नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत उत्तम परिणाम मिळतील, ज्याची प्रतीक्षा ते मागील बऱ्याच वेळेपासून करत होते. कारण सुरुवातीमध्येच अधिकतर विद्यार्थ्यांचे मन शिक्षणात लागेल आणि या कारणाने त्यांना यश मिळेल. कुंभ राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित शनिवारी ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल. मीन राशी. मीन राशींच्या मंडळींना या सप्ताहात ते जातक ज्यांना नेत्र संबंधित विकार होते त्यांच्या जीवनात हा सप्ताह विशेष शुभ परिणाम घेऊन येत आहे. कारण या काळात तुम्ही आपल्या डोळ्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात ही यशस्वी राहाल. या सप्ताहात ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. तथापि तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वाढ होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुखसुविधांवरही काही खर्च करू शकाल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या मुलांच्या गोष्टींवर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की ते तुमच्यापेक्षा लहान आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते नेहमी चुकीचे असतील. म्हणून त्यांच्या सल्ल्यांनाही योग्य महत्त्व देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठी या सप्ताहात योग्य असेल. या सप्ताहात तुम्ही आपल्याद्वारे केली गेलेली गुंतवणुकीला मजबूत करण्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना आणि रणनीती बनवण्यात आपले प्रयत्न करताना दिसाल. अशात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाला करण्याच्या आधी विशेषतज्ञ, पिता किंवा कुठल्याही पितातुल्य व्यक्तींकडून सल्ला नक्की घ्या. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा जागृत होऊ शकते. तथापि तुमच्या या इच्छेच्या बाबतीत आपल्या घरच्यांसोबत बोलण्याच्या आधी तुम्हाला या बाबतीत सर्वात आधी स्वतःला प्रत्येक रूपात सुनिश्चित करण्याची आवश्यकता असेल. मीन राशींच्या मंडळींना या सप्ताहात काही उपाय देखील आहे मंडळी. नियमित ओम मंदाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारेल.